नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार मच्छीचं कालवण। चला बघूया कोणती मच्छी घेतली आणि काय काय वाटायला घेतले ते। तर हे बघा, ही मुशी वांब असते ना, ह्याला मुशी म्हणतात, ती मच्छी आज आपण बनवणार आहोत। तर हे बघा, मला पावणा किलो त्याचं मटण भेटलेलं आहे, कारण ही मटणासारखीच मच्छी असते आणि त्याचा रस्सा पण आपल्याला मटणासारखाच बनवायचा आहे। तर त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे। तर पहिलंच तर हे मी सगळे खडे मसाले घेतलेत। धने घेतले 1 चमचा, बडीशोप अर्धा चमचा, काली मिरी घेतलेत 5-6, दगडी फूल आहे, जावित्री आहे आणि एक छोटी मसाला वेलची, चक्रफूल अर्धा घेतलाय आणि दालचिनीचा तुकडा। ह्याचा आपल्याला पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे ह्याच्यातच वाटायचं। आणि अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलंय, एवढी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मोठा कांदा असा चिरून घेतलाय मी। त्याचं आपल्याला आता भाजायचं आहे। आणि हे आहे ना, फुटाणा डाळ घेतले, हे ती पण आपल्याला वाटून घ्यायची। आता आपल्याला काय करायचं आहे, ही मच्छी आहे ना, ह्याला आपल्याला हळद मीठ लावून घ्यायचं आहे। 1 चमचा हळद टाकून घेतले मी आणि थोडं मीठ। ही मच्छी आहे, लहान मुलांनी जरी खाल्ली ना तरी एकदम मस्त आहे। याला काटा नसतो, एकच काटा असतो, लय भारी असते ही मच्छी। मी हातानेच लावून घेते याला हळद मीठ। हे बघा, ह्याला हळद मीठ लावले, हे आता साईडला ठेवू। आता आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि हा एक पॅन ठेवला आहे मी। आता पॅन गरम झाला ना का त्याच्यात हे आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत। पहिले खडे मसाले भाजून घ्यायचे। हे बघा, हे खडे मसाले मी टाकून घेतले ह्याच्यात। तर हे थोडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्त पण नाही भाजायचं। जरा वास मस्त आला ना त्याचा भाजल्यासारखा, ते काढून घ्यायचं। जास्त करपवलं तर मग ते कडवटपणा लागतो कालवणाला। आणि ह्या वाटणामध्ये मी अद्रक नाही घेतलेला आहे, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, त्याच्यामुळे मी घेतलेले नाही। आणि ही मी डाळ घेतली ना चण्याची, ती भाजलेलं डाळ आपलं असतात ना, ते घेतले थोडी मी, म्हणजे 1-1.5 चमचा घेतलेली आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालेल। पण ह्याने आहे ना, आपला रस्सा जो आपण बनवू ना त्याला एकदम जाडसरपणा येतो, घट्टपणा येतो, त्याच्यामुळे मी घेतलं आहे थोडं। आता कांदा टाकून घेते मी, पहिला कांदा भाजून घेते। आता हे कांद्यासाठी आपल्याला थोडं तेल टाकायला लागेल, अर्धा चमच। आणि हे जेवढं आपण खोबरं आणि लसूण वगैरे काय घेतलंय ना, ते पण ह्याच्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा, आता सगळं आपला कांदा खोबरं सगळं भाजून झालंय। हे आता आपण गार करून घेऊ आणि वाटण करून घेऊ याचं। मी गॅस आधी बंद करते। आता गॅस आहे ना, मी परत पेटवून घेते। आणि ही मच्छी आहे ना, आपण हळद मीठ लावून ठेवलेली, ती जरा थोडी तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची आहे। म्हणजे ह्या मच्छीला जास्त वशटवास असतो, तर जरा अशी फ्राय करून घेतली ना, मग त्याचा वशटवास असतो तो मोडून जातो आणि रश्श्यामध्ये एकदम मस्त लागते ही मच्छी। आणि ही नाही, अशी कुठली पण मच्छी जरी आपण बनवली ना, तरी जरा अशी फ्राय करून घेतली तरी छान लागते, त्याचा वासच मोडून जातो वशट। आणि तुम्हाला सांगते, माझ्या पद्धतीने एकदा अशी मच्छी बनवून बघा, कशी वाटते तुम्हाला। ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते, 2 पळे तेल टाकले मी। हे तेल गरम झालं का त्याच्यामध्ये मच्छी टाकून घेते। हे तेल झाले गरम। ही बघा, हे अशी थोडी फ्राय करून घ्यायची। ही झाली फ्राय आपली मच्छी। आता ही आपण काढून घ्यायची आणि आपल्याला ह्याच कढईमध्ये कालवण करायचं आहे। हे बघा, आणि ह्याचा वशटवास असतो ना, तो पण मोडून जातो। हे बघा, आपलं वाटण बनवून झालेलं आहे आणि असं बारीक करून घ्यायचं वाटण, म्हणजे कशी कालवणाला चव पण छान येते। आता आपण कालवण बनवायला सुरुवात करू। आता आपल्याला ह्याच कढईमध्ये कालवण करायचं आहे।
त्याच्यातच एक पळी तेल टाकते. त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता मी टाकून घेतलाय. तुम्हाला वाटत असेल मच्छीला एवढं काय काय घेतलंय, तसं काय नाही. आपल्याला ह्या रस्सा आहे ना मटणासारखा बनवायचा आहे आणि ही मच्छी मटणासारखीच लागते, म्हणून मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर ह्याच्यातच आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आणि अद्रक लसणाची पेस्ट आपल्या घरी बनवलेली ताजीच पाहिजे, म्हणजे ह्या रश्श्याला चव मस्त येते. तर मी 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतले. ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये असे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आपण टोमॅटो टाकणार आहे. 1 छोटा मी टोमॅटो टाकला त्याच्यात. हा पण आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. आता याच्यावर जरा थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे टमाटर नरम होईपर्यंत. हे बघा आपला टमाटर पण झाला आहे नरम. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत. मी हा छोटा चमचा 1 जिरा पावडर टाकले. धना पावडर नाही टाकत आहे, कारण कसं आपण धने घेतलेले आहेत वाटायला. आणि हळद आपण पहिले घेतलेली आहे. लाल तिखट हे 2 चमचे टाकलेत. ह्याच्यात तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण कसं माझा मसाला जास्त तिखट नाही आहे. आणि काश्मीरी लाल पावडर घेतले 1 चमचा. हे आपल्याला ह्या तेलामध्ये जरा परतवून घ्यायचं आहे. आणि गरम मसाल्याचा पण नाही वापर करत मी, कारण खडे मसाले आपण घेतलेत वाटायला त्याच्यामुळे. ते मसाले लागतील म्हणून मी थोडं पाणी टाकून घेते. आणि हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे. नंतर आपण वाटण केलंय ते टाकायचं. हे मसाले आपले चांगले शिजलेले आहेत. आता आपण आहे ना हे वाटण करून घेतले ते टाकून घ्यायचं आपल्याला. ते पण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे मस्त आपल्याला परतून घ्यायचे. ते सगळे मसाले चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचे आहेत. मसाल्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते. आपण वाटण केलेलं ना त्याच भांड्यातलं पाणी टाकलं. आणि ह्याला बारीक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मसाला थोडा जास्त वाटलेला म्हणून मी थोडासा काढून ठेवला आहे, कारण ग्रेव्ही जास्त घट्ट होईल त्याच्यामुळे. आता हे थोडं आपल्याला शिजून द्यायचं आहे. आता बघूया आपले मसाले शिजलेत काय. हे बघा मसाले शिजलेत आपले. हे बघा. आता आपल्याला ही मच्छी टाकून घ्यायची आतमध्ये. आणि आता पाणी ओतून आपल्याला किती रस्सा पाहिजे तो करायचा आहे. आता हे सगळं आपण आहे ना असं झाकून, कारण ह्या मच्छीला हे मसाले सगळे मुरले पाहिजेत, त्याच्यासाठी 2 मिनटं का होईना तर आपण झाकून ठेवणार. आणि मी ह्याच्यामध्ये चिंच किंवा कोकम टाकत नाही. आता कैरीचं सीझन आहे म्हणून मी कैरी टाकते त्याला आंबटपणा येण्यासाठी. आणि आपण 2-3 मिनटं ह्याला झाकून ठेवूया. आता बघूया झाकण उघडून. हे बघा मसाले चांगले मुरलेत आपल्या मच्छीला. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते. जेवढं मला रस्सा लागतोय तेवढं मी पाणी टाकून घेते. गरम पाणी टाकलंय. जास्त पण मला करायचे नाही पातळ. आता याला शिजून द्यायचं आहे मीठ टाकून. मिठाची आणि हळदीची जरा काळजी घ्या, कारण पहिलंच आपण टाकलेलं असतं मीठ आणि हळद. एवढा रस्सा मला लागणार आहे. तुम्हाला जेवढा पाहिजे रस्सा तेवढा तुम्ही करू शकता. आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि रस्सा शिजून द्यायचा आहे. चवीपुरतं मीठ. आपलं कालवण शिजलंय. मच्छी बघूया आपण.
हे बघा मस्त शिजली ती मच्छी. आता थोडी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करून घेते मी. आता मच्छी प्रत्येकजण बनवतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा एक दिवशी आणि कमेंट करून सांगा मला अशा पद्धतीची मच्छी कशी वाटली तुम्हाला. तर इथं आपली मच्छीचा रस्सा बनवून तयार झालेला आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.